प्रेम आहे एकमेकांवर आणि तसं मी तिला लग्नाचं वचनही देऊन टाकलं. हे आई तू याच्यावर विश्वास ठेवू नकोस. अगं दबा नाही काहीतरी आमची गंमत करतोय हा. दादा अरे ही गंमत नाही रे, सिरियसली बोलतोय मी. अरे पण ज्या मुलीला तू शब्द दिलास आणि आम्हाला एका शब्दाने सांगणं तुला महत्वाचं वाटलं नाही. कोण कुठली कुणाची मुलगी हे सांगा, तुला आम्हाला काही गरजेचं वाटलं नाही. तू उगाच तुला लहान मन करून दे. अगं मी तुम्हाला विचारलं नाही म्हणजे मला खात्री होती की तुम्ही माझ्या मर्जी बाहेर जाणार नाही. आणि होय, ज्या मुलीशी मी लग्न करणार आहे ना ती कुठेच कमी नाही आहे. मला पूर्ण खात्री आहे की तू तिला नक्की पसंत करशील, कारण ती दिसायला खूप सुंदर आहे, सोजवळ आहे आणि इतकंच नाही अतिशय श्रीमंतीत वाढलेली एकुलती एक मुलगी आहे ती. पण कुणाची मुलगी आहे ती जयंता? आई अगं दत्ताजी वाघ यांची भाची आहे ती. दत्ताची वाघ? काय झालंय तुला? म्हणायचं आहे की मी चोरी केली आहे. अरे तुला जर खोटं वाटत असेल तर विचार तुझ्या मायला. दत्ताजी वाघ इथं पैसे घेऊन आला होता आणि त्याने मला म्हटलं आता अजिबात चिंता करायची नाही, मस्त चैन करा. आता मग या तुझ्या विचारतो आईला आणि तुला विचारते कोण रे कुत्रा. खूप जण तुमच्या मनाला टोचून बोलणारे शब्द मी कुठे ऐकून घेतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आईला देखील वाटेल ते बोलावं. हो त्या माऊलीने या घरासाठी काय केलं नाही, हो काय केलं नाही. स्वतःच्या रक्ताचं पाणी करून या घराला तिला सांभाळलं. तुम्हाला अशाही परिस्थितीमध्ये स्वतःचा पती परमेश्वर मानला. स्वतः सारी जिंदगी एका बारक्या मुलामध्ये काढली, परंतु कुणा समोर आपल्या घराची लाच घातली नाही. तुम्ही जर त्याबद्दल काय दिलं तर साली या शब्दाशिवाय तुम्ही तुला दुसरं काहीच देऊ शकला नाही. तर मी का आजच घाबरतो का तुझ्या मायला? सांगून राहिला कशी मला सती सावित्रीची कथा. मला काय करणार बाबा, जन्म देणाऱ्या मातेच्या भावना. आई जेव्हाही लागते की तिचा बाळ तिच्या पोटामध्ये लात मारतो तेव्हा, आई तेव्हाही नसते की तिचा बाळ ठेच लागून पडतो तेव्हा, आणि आई आजही नसते की तिचा बाळ तिला सोडून दूर निघून जातो तेव्हा. घर सोडून जाण्यासाठी देखील नशीब लागते, समजलास. माझा पोरगा फुकटामध्ये श्रीमंत झाला. फुकटात तुझ्या मायने वर्षभर जरी गवताचे भारे डोवारले ना तरी तेवढा पैसा कमावणार नाही. एवढा पैसा एका झटक्यात माझ्या पोराने पाठवला. पैसा पैसा आणि फक्त पैसा. हे सांगा बाबा, तुम्हाला या जगामध्ये पैशाशिवाय दुसरा काही दिसत नाही का? माणूस खूप मोठा होतो, खूप पैसा कमावतो, पण थकून मागून जेव्हा घरी येतो ना तेव्हा बाप विचारतो किती कमावला, बायको विचारते किती वाचवला, आणि मुलगा विचारतो की माझ्यासाठी काय आणलास. पण या जगातील जन्म देणारी आई मात्र आपल्या मुलाला मोठ्या प्रेमाने विचारते की बाळा पोटासाठी काही खाल्लास की नाही. आणि हीच प्रेमाची भूक पैशाने पोचता येत नाही बाबा. खरं म्हणजे चढतोस तू माझ्या पोराच्या प्रगतीवर, चढतोस तू त्याच्या श्रीमंतीवर. आयता ताट कुणाला मिळत नाही रे, म्हणून तो ताट का हिसको पाहतोस तू. तुम्हाला काही बोलताना काहीच वाटत नाही का? माझा भाऊ एका श्रीमंताचा जावई झाला याचा मला खूप मोठा अभिमान आहे. पण तोच माझा भाऊ संपत्तीसाठी ऐश्वर्यासाठी जन्म देणाऱ्या मातेला विसरला, याचा मात्र मला मनापासून खूप तिरस्कार. नाही म्हणता म्हणता तुझी जीभ लई चुरू बोलायला लागली नाही. पण बघ आज माझ्या देखत माझ्या पोराला तू श्राप देतोस का रे? आणि तुझी चामडी सोडलो ना मी तर मी माझ्या घरात सोडणार नाही. माझ्या पोराला श्राप देतोस तो, माझ्या पोराला श्राप. काय करतेस तू? काय करतेस? कसा शेवटी माझा बाप आहे का तो, आणि तुझा
दारू आज सोडतील उद्या सोडतील पण नाही वाचून हा माणूस आयुष्यात कधीच दारू सोडू शकत नाही. दारू दारू हे पित नाही ना दारू याला पिते. नाही काही झालं तरी मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या बाबांना नाही मारू देणार नाही मारू देणार. वासू अरे इतका तुला छळ होतो या घरात मग का थांबणार तू इथे? तुला या घरात कुठलं चूक पिणार नाही बेटा. तुझा तू निघून जा. तू इतकं माझ्यावर का प्रयत्न करतेस का प्रयत्न करतेस? बघ तुझं मन माझ्यासाठी असं का चिरते तुटतंय का? आणि हो त्या घराच्या बाहेर तू मला जायला सांगतेस का म्हणून का म्हणून मी घर सोडून जाऊ? शेवा मी अगदी लहान होतो त्यावेळेस मला या घराची आवश्यकता होती आणि आज तुम्हाला माझी आवश्यकता आहे का? तुम्हाला माझी आवश्यकता आहे. हे बघा तू माझ्या अंगावर हात उगारलास ना मला मारलास ना तू मग साली एक गोष्ट लक्षात ठेव. आता तू मारून जरी जातील तरी तुझं तोंड बघायला येणार नाही. हे तुझा बाप नाही रस्त्यावरून उचलून आणलेला पोरगा आहेस तो. तुला सांगून ठेवतो तुम्ही मरून जाल तरी चालत तुमच्या या दारामध्ये कधी येणार नाही. औषधांचं नुसतं पहाण आहे. तू मला जाणून बसून धक्का दिलास. काहीतरी गैरसमज होतोय. खूप महत्वाची औषधी होती हो माझ्यासाठी. अच्छा महत्वाची होती. अरे अर्ध्याधिक वाटले तर खूप लागले. आता काय आता खऱ्या अर्थाने पूर्ण वाटलं. नीट बघ पैसा तुम्ही काय केला? काय केलं? तुझ्याकडून माझा पुरेपूर हिशोब चुकता केला. कारण या माणसाच्या मनाला जे योग्य वाटते तेच ती करते. बाईसाहेब तुम्हाला माहिती नाही बाईसाहेब ही औषधी माझ्यासाठी काय होती हे तुम्हाला माहित नाही. ही औषधी म्हणजे माझा जीव होती. ही औषधी म्हणजे माझ्या आईचा प्राण होती आणि त्या जीवासाठी म्हणून माझ्याकडे पैसे नव्हते ना म्हणून मी माझ्या शरीरातील रक्त विकलं आणि ही औषधी मी विकत आणली आहे. तू तुझं रक्त विक नाहीतर स्वतःला विक. मला तुझ्याशिवाय तुझ्या आईशी काहीच घेणं देणं नाहीये. आणि काय आहे हा? या जगात दररोज अशा कित्येक तरी माया म्हणतात. मग त्यात काय एवढं नवल? हा पहिलाच आपण होता तू माझाच नाही तर या जगातील प्रत्येक आईचा अपमान केलीस म्हणून. हा दुसराच आपण आहे संस्कार. ते संस्कार तुझ्या आई वडिलांनी तुला शिकवलं नाही ते शिकवण्यासाठी. आणि हा तिसराच आपण आहे तुझ्या शरीरातील गरबी उतरवण्यासाठी. पुन्हा जर का असं करण्याचा प्रयत्न करशील ना तर हा हात उचलून मुला सगळ्यात दुसऱ्या हातात येईल. माझ्यावर हात उचललेस. माझ्यावर हात उचललेस. तुला माहिती आहे कोण आहे ते? माहिती आहे कोण आहे ते? मला सांगण्याची काही गरज नाही तू कोण आहेस ते. एक गोष्ट लक्षात ठेव तू जरी किती करोडपती असले आणि किती श्रीमंत असले तर मला तू विकत घेऊ शकत नाही आणि एवढी तुझे अवकाश नाही.
क्षणाला प्रत्येक श्वासाला तडफडल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. मागचे नाव आहे माझं. आजपर्यंत कुणाची मला टच करण्याची हिंमत झाली नाही. तिथे एका भिकारण्या माणसानं माझ्या गालावर थापड मारून माझी धडधडायची आज माझ्या मस्तकात कोसळली आहे. एखाद्या दिवसाने सफरा दिवस नसताना तरीही चालला असता, पण तुझ्या माणसाला दिवसला स्वतःच्या आयुष्याच्या लग्नाला स्वतः सुरुवात केली आहे. बघ ही माणसे तुझं आयुष्य कशी उद्ध्वस्त करते. कारण त्याच्या मनात उठवते शांती ती माणसे. तुला काय याच्या बापाची धर्मशाळाच लागली आहे? कुणी आहे का घरात? काय झाले? वेळ लागली मला. वेळ झाली आहे. हो रिलॅक्स मानसी लागली रिलॅक्स. आल्या आल्या असं चिडतीस कशाला? हे बघ चिंता. जर का असंच होत राहिलं ना तर या घराचा कबाडखाना मला वेळ लागणार नाहीये. अगं पण मानसी काय झालं ते तरी सांगायचं का? काय झालं? काय झालं? तो गेट जवळ बसला म्हातारा माणूस कोण आहे? हा? आता जेव्हा मी त्याला बघितलंच नाही तेव्हा मी त्याला कसं ओळखीन कोण आहे तो? तू त्याला कसं ओळखणार आहेस रे? तू त्याला ओळखत नाही पण तू तुला ओळखतो ना. वचनांनी आत येऊ दिलं नाही म्हणून मला बघून माझी होणार करत होता. मलाच यांच्याशी माझं खूप मोठे नातं आहे. तो मला बघेल तर लगेच ओळखेल. हे बघ जयंता, हे बघ. जर या घरात असं झालं ना आणि तुझ्या बिनबुडाच्या रिश्तेदारामुळे जर माझ्या मान सन्मानाला आणि माझ्या प्रतिष्ठेला कलंक लागला तर ते मी कदापि सहन करणार नाहीये. आणि हो, हा माझा उपदेश नाहीये, वॉर्निंग आहे माझं. मला एक माणसानं माझं नाव काढून मला विनाकारण त्रास दिला असेल तर माझीला कसं समजावं तेच कळत नाही. बापू बापू इकडे इकडे ये रे. बापू त्या चौकीदाराला सांग हा माझा बाप हो म्हणून. आणि बापू आता ते भुरी भुरी पोरगी गेली ते तुझी सोड आहे तुमची. आहा. पण बाबा तुम्हाला इथे यायची काय गरज होती? अरे घरामध्ये मन काय लागत नव्हतं म्हणून आलो तुझ्या भेटीला. आणि आता ठरवलं का आता याच्यानंतर मी फक्त तुझ्या जवळच राहणार. आणि कायम सोडून देतो. म्हणजे तुम्ही इथे राहणार आहात? नाही बाबा ते शक्य नाहीये. हा आता माझ्या लक्षात आलं. अडचण फक्त माझ्या दारूचीच आहे की नाही. तुझ्या घरामध्ये नाही केलं म्हणजे झाला ना. दारू दारू आणि फक्त दारू. दारू शिवाय दुसरे काही सुचतच नाही ना तुम्हाला. हे बघा बाबा तुम्हाला कसं सांगू ते कळत नाहीये मला. बाबा तुम्हाला नंतर मी सगळं काही समजावून सांगतो. पण आता यावेळी मात्र तुमचं इथं राहणं योग्य नाही. तुम्ही जा प्लीज जा. अरे पण कुठे जाऊ मी? आता ते सुद्धा मीच सांगू का? मला एक सांग, तू असं दातू पातू काम करून राहिला तर? नाही नाही म्हणजे तुझी तब्येत वगैरे बरोबर आहे की नाही? बाबा माझी काळजी सोडाव तुम्ही. बरं ठीक आहे, मी सध्या तुमची व्यवस्था बाहेर आउट हाऊस मध्ये करतो. त्यानंतर काय करायचं ते ठरवतो. इकडे बाहेर बाबा आउट हाऊस मध्ये थांबा ना काही दिवस. चालेल ना? ठीक आहे. अरे कोण आहे तिकडे? हे बोला ना. यांची आउट हाऊस मध्ये राहण्याची व्यवस्था करून दे. आणि काय हवं नको ते विचार त्यांना. बरं पाठवा. बापू 200 रुपये आहेत? नाही माझ्याकडे पैसे होते पण ते झोमाझोमी मध्ये कुठे पडले तेच काही समजलं नाही. पोरगा असा होता असा. पण बापू मी 200च मागितलं तू तर 500 देत आहेस. बाबा मिळालेत ना पैसे? नाही नाही 300 रुपये वापस करीन ना. काही गरज नाही परत करायची. जा तुम्ही इथून प्लीज. हो का? नको करू वापस. वा रे असा पोरगा या जगामध्ये नाही. माझा पोरगा माझा. बापू कणावर देता तो 1000 दिसत नाही ना कुठे? बाबा तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? तुम्ही जा ना इथून. ज्ञानदेव नाव आहे त्याचं. जा. अरे दादेव
नामदार पोरगा होईल. बाबा चला प्लीज. आता दूध कशाला जाते तूच तर त्या 2 दिवसांची आठवण काढलीस ना, मग हे ना आता जवळ माणसी हा दुरावा आता सहन होत नाही. सखे नको हा दुरावा पीक फुलू दे हृदयी, सखे नको हा दुरावा पीक फुलू दे हृदयी. मन चातक होऊनी हो कराची वाटवारी, चातक होऊनी हो कराची वाटवारी. सखे नको हा दुरावा, सखे नको हा दुरावा फुलू दे हृदयी, सखे नको हा दुरावा फुलू दे हृदयी. मन चातक होऊनी हो कराची वाटवारी, चातक होऊनी हो कराची वाटवारी.